नमस्कार. तुमचा प्रॉडक्ट जबरदस्त आहे तरी कोणी विकत घेत नाही. कारण एकच आहे, तुम्ही महिन्यापासून काम करता, प्रोडक्ट परफेक्ट बनवता, पॅकेजिंग, प्राइसिंग, फ्युचर्स सगळं परफेक्ट लॉन्च करता आणि एकही सेल होत नाही. का? कारण लोकांना तुमचं अस्तित्व माहिती नाही. आपण सगळेच एक मिस्टेक करतो. आधी प्रोडक्ट बनवतो, मग मार्केटिंग करतो, मग कस्टमर शोधतो. पण प्रॉब्लेम काय आहे? तोपर्यंत मार्केट ऑलरेडी क्राउडेड असतो. तुम्ही उशिरा येता आणि आवाजात हरवता. जर तुम्ही हे समजला नाहीत, तुमचा बेस्ट प्रोडक्ट सुद्धा फेल होऊ शकतो. गेम उलटा झाला आहे. आजचा फॉर्म्युला असा आहे: ऑडियन्स, देन कम्युनिटी, देन प्रॉडक्ट अँड देन स्केल. याचा अर्थ काय? आधी लोक बिल्ड करा, मग प्रॉडक्ट लॉन्च करा. आज क्रिएटर ब्रँड्स का लॉन्च करतात? कारण त्यांच्याकडे आधीच ऑडियन्स आहे. अटेन्शन आधी, सेल्स नंतर. दोन एंटरप्रेन्योर आहेत. पहिला, तो प्रोडक्ट बनवतो, मग ऍड्स चालवतो. सेल्स लो, फ्रस्ट्रेशन हाय. दुसरा, तो कंटेंट बनवतो, ऑडियन्स बिल्ड करतो, लोक त्याला फॉलो करतात, ट्रस्ट करतात, तो प्रॉडक्ट लॉन्च करतो आणि इन्स्टंट सेल्स. का? कारण लोक आधीच कनेक्टेड होते. बिझनेसमध्ये बिगेस्ट असेट काय आहे? प्रॉडक्ट नाही, अटेन्शन आहे. एक सिंपल ट्रूथ: लोक अननोन ब्रँड कडून विकत घेत नाहीत, ते त्यांच्याकडून घेतात ज्याला ते ओळखतात, ज्यावर ते ट्रस्ट करतात. तुमचा प्रॉडक्ट किती चांगला असला, जर अटेन्शन नाही तर सेल्स नाही. विसिबिलिटी शिवाय क्वालिटी काही कामाची नाही. हा ट्रूथ ऍक्सेप्ट केला, तुमचा बिझनेस बदलू शकतो. आजपासून एक डिसिजन घ्या: रोज कंटेंट तयार करा, तुमचा व्हॉइस शेअर करा, ऑडियन्स बिल्ड करा, प्रॉडक्ट नंतर लॉन्च करा. कारण अटेन्शन बिल्ड केल्यावर सेलिंग सोपी होते. प्रॉडक्ट नाही विकत घेतलं जात, ब्रँड ओळखलं जातं, तेव्हा विकत घेतलं जातं. धन्यवाद.